उचगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीची सत्ता आहे. या सत्तारूढ आघाडी अंतर्गत समझोत्यानुसार उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्यानं संदीप पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद शिंदे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळं सरपंच मधुकर चव्हाण यांनी अरविंद शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. ग्रामपंचायतीच्या विद्यमान सभागृहातील अरविंद शिंदे हे 10वे उपसरपंच ठरलेत. निवडीनंतर सरपंच मधुकर चव्हाण यांच्यासह सदस्यांनी नूतन उपसरपंच अरविंद शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मावळते उपसरपंच संदीप पाटील यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. निवडीनंतर उपसरपंच शिंदे यांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सदस्य तुषार पाटील, राहुल मोळे, श्रीधर कदम, विराग करी, सदस्या सुनीता चव्हाण, वैजयंती यादव, अनुराधा वाईंगडे, सारिका माने, नीता हावळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, शिवानी पाटील, शांताबाई हिरवे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गावडे यांच्यासह महेश जाधव, कीर्ती मसुटे, नारायण मन्नाडे, राजू यादव, दीपक रेडेकर, विक्रम चौगुले, भाऊ चौगुले, शामराव यादव, गुरुदेव माने, दिनकर पवार, मनोज माने, सूरज पाटील, मधुकर रंगराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विनायक हावळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.